नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आए दिन देश में कई लोगों के ठगी के शिकार होने की खबर सामने आती रहती है। ऐसे में एक घटना नागपुर से सामने आ रही है, जिसमें एक युवक से नागपुर मेट्रो में नौकरी लगाने का झांसा देकर करीब 8,30,000 रुपयों की ठगी की है, जिसमें पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। वहीं एक आरोपी फरार है, जिसकी पहचान दीपक कौड़ूजी मुपट्टीवार के रूप में हुई है। वही जो आरोपी पुलिस हिरासत में है, उनकी पहचान गौरव अशोक उके के रूप में हुई है। साथ ही तीसरे आरोपी का नाम अनिश खान गुलाम रसूल खान बताया जा रहा है। पोलीस स्टेशन अंबाझरी मध्ये काल 13 तारखेला दुपारच्या वेळी एक तक्रारदार आले। त्यांनी सांगितलं की महा मेट्रोमध्ये नोकरीला लावतो असे आमिष दाखवून गडचिरोलीमधील, गोंदियामधील, त्याचबरोबर नागपूरमधील काही लोकांना त्यांनी बोगस जॉइनिंग लेटर दिलेलं आहे आणि त्या आधारे पैसे घेऊन नोकरीला लावायचे आमिष दाखवले आणि नोकरी लावलेली नाही, फसवणूक केलेली आहे। आणि ती सदरची व्यक्ती ही आज सुद्धा एका दुसऱ्या व्यक्तीला छत्रपती चौकामध्ये बोलावून अजून पैसे ची मागणी करत आहे। त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानुसार आम्ही तात्काळ आमचे डीबी पथकाचे पीआय डांगे, पीसी अंकुश, पीसी अमित आणि इतर जे कर्मचारी यांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी ट्रॅप लावून सदरच्या व्यक्तीला फिल्मी स्टाईलनुसार ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्याच्याकडून माहिती मिळाली की त्यांनी इतर जे लोक होते त्यांना सुद्धा त्यांनी अशा प्रकारची फसवणूक केली आहे। त्यातील तक्रारदार निशांत प्रकाशराव टेकाडे, वय 36 वर्ष, राहणार त्यांचा आहे काळे लेआउट, पंचवटी, काटोल, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन अंबाझरीमध्ये आम्ही कलम 120(ब), कलम 406, 420, 465, 467, 468, 471, 472 अंतर्गत आम्ही भादवी अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यातील माहिती अशी आहे की एप्रिल 2024 मध्ये यातील जे फिर्यादी आहेत हे एमटेक शिक्षण झालं होतं, पण नोकरी नसल्या कारणाने त्याच्या नातेवाईकाकडून माहिती मिळाली की एक यातील जो आरोपी आहे त्यातील दीपक कौडूजी मुपट्टीवार या आरोपीने त्यांना नोकरी लावतो असं सांगितले आणि सुरुवातीला 2 लाख रुपये घेतले। सदरचे 2 लाख रुपये दिल्यानंतर यातील जो दुसरा आरोपी यांनी त्यांना ऑनलाईन एक लिंक पाठवली आणि त्या लिंकच्या आधारे माहिती भरल्यानंतर एक त्यांना ऑनलाईनच त्यांना जॉइनिंग लेटर पाठवलं आणि अजून पैशाची मागणी केली। त्या अनुषंगाने त्यांनी पुढचे पैसे दिले आणि अजून तिसरे पैसे मिळण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्हाला ट्रेनिंगची ऑर्डर काढणार, ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला जॉइनिंग होणार। अशा प्रकारे एकूण 8,30,000 रुपये, त्यातले काही पैसे रोख आणि काही पैसे त्यांनी ऑनलाईन प्रकारे घेऊन आरोपी यातील 3 आरोपींनी मिळून 8,30,000 रुपयाची फिर्यादी यांची फसवणूक केली आहे। यातील जे आरोपी त्यांचं 2 आरोपी आम्ही तात्काळ काल अटक केलेलं आहे। त्याचं नाव आहे गौरव अशोक उके, वय 29 वर्ष, त्याचबरोबर दुसरा आरोपी अनिश खान गुलाम रसूल खान, वय 44 वर्ष, राहणार गिट्टी कदान, आणि जो मुख्य आरोपी गौरव अशोक उके याचं राहणार वडथामना सुराबर्डी या ठिकाणी सध्या राहणार आहे। यातील एक आरोपी अजून वॉन्टेड आहे, त्याचं नाव आहे दीपक कौडूजी मुपट्टीवार, वय 60 वर्षे, राहणार मनीषनगर, नागपूर। असे 3 आरोपी यामधील आहेत। यातील तपासांती आम्हाला आता माननीय न्यायालयासमक्ष हजर करून PCR मध्ये यातील मेट्रोचे कोणी अधिकारी यात सामील आहेत किंवा कसे, त्याचबरोबर नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून साधारण 80 ते 90 लोकांना यांनी फसवणूक केल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे। त्याबद्दलची अधिक माहिती घेऊन आम्ही त्या संबंधित ठिकाणी सुद्धा आरोपींची माहिती देऊन त्यांना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती अधिक सखोल तपास करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। याद्वारे आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की महा मेट्रो असेल, महानगरपालिका असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा इतर शासकीय निमशासकीय डिपार्टमेंटमध्ये सुद्धा नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करून ऑनलाईन त्यांना जॉइनिंग लेटरची ऑफर देऊन फसवणूक करणाऱ्यांचं मोठं रॅकेट सध्या सुरू आहे। त्यामुळे कोणीही अशा आमिषाला बळी न पडता अशी कुठली जाहिरात आली तर ऑफिशियली ती जाहिरात चेक करावी, संबंधित डिपार्टमेंटला त्या ऑफिसमध्ये जाऊन माहिती घ्यावी आणि खात्री केल्यानंतरच आपण ऑनलाईन फॉर्म भरून पुढची प्रोसिजर करावी। कोणालाही असं शॉर्टकट नोकरीला लावतो म्हणून पैसे देऊन त्याद्वारे नोकरी लावण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे आपली फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद।